ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील लेणापूर तालुक्यातील देवगड देशमुख गावातच वैभव ज्योतिराम निकम हा कुटुंबासोबत सुखाने राहत होता. एक साधा सुद्धा ट्रक ड्रायव्हर होता. त्याचे संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या आनंदावर केंद्रित होते. आपल्या कुटुंबाला नेहमी सुखात ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याच्या कुटुंबात आई वडील, भाऊ व पत्नी नेहा व त्याची 2 मुले इतके लोक होते. सुरुवातीला नेहा व वैभव हे आनंदाने व सुखाने राहत होते. नेहा आणि वैभवचे विवाहाचे दिवस प्रेमाने व आनंदाने भरलेले होते. त्यांचं नातं इतकं पक्क होतं की गेली अनेक वर्ष त्यांनी संसाराची गाडी एकदम आनंदाने चालवली होती. घरात सुखाचे क्षण नांदत होते. दोघं एकत्र होते व लहान मुलांचा वरात वावर हा आणखी आनंदी करणारा होता. एक मुलगा व एक मुलगी च्या जन्मानंतर त्यांच्या घराला आनंदाचा एक नवीन मार्ग मिळाला होता. मुलाच्या असण्याने घराची शांती व समृद्धी आणखीच वाढली होती. या शांत व सुखी वातावरणाखाली काहीतरी काळं पांढरं चालू होतं. मात्र याचं भान वैभवला नव्हते. नेहा ही सुंदर, आकर्षक व बोलकी होती. मात्र तिच्या मनात काहीतरी विचित्र खेळ चालू होता. ती एक अल्पवयीन मुलाशी गुंतली होती. ती आपला पती वैभव व परिवार सोडून फक्त शारीरिक सुखासाठी अजून एक व्यक्ती ठेवला होता. तोही एक अल्पवयीन मुलगा होता. संसारातून तिच्या जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी तिने हा मार्ग निवडला होता. सुरुवातीला ती फक्त हे एक गंमत म्हणून बघत होती, पण नंतर हळूहळू हे अनैतिक नातं तिच्या आयुष्याचा भाग बनला होता. तो दिवस नेहमी सारखा होता. वैभव आपलं ट्रक चालवण्याचं काम आटपून घरी परतणारच होता, पण त्याने त्या दिवशी लवकर घरी जाण्याचे ठरवले. त्याला मुलांना भेटण्याची ओढ लागली होती. नेहमीपेक्षा तो लवकर घरी चालला याचं त्याला काही वेगळं वाटलं नाही. पण घरी पोहोचल्यानंतर त्याला जो काही प्रकार पाहायला मिळाला तो त्याच्या आयुष्याचं चित्रच बदलून टाकणारा होता. वैभव घरी आला तेव्हा त्याने काहीतरी विचित्र आवाज त्याच्या कानावर पडले. त्याच्या मनात संशय आला, म्हणून तो डायरेक्ट घरात शिरला व तेव्हा त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला. तेव्हा त्याच क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही काम क्रीडा करताना वैभवला दिसले. एक क्षणातच त्याचा संसार, परिवार, मुले हे सर्व धुळीला मिळालं होतं. वैभवचा आवाज थरथरला आणि त्याच्या मनातील हजारो विचार एकाच वेळी त्याच्या मनात उभे राहिले. त्याच्या डोळ्यापुढे फक्त त्याच्या मुलांचा चेहरा येत होता. हे कसं शक्य आहे असा विचार त्याच्या मनात येत होता. त्याने नेहाला विचारलं की तू असं काय केलंस? आपल्या परिवाराचा, संसाराचा तू विचार तरी करायला पाहिजे होता. या घटनेनंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. वैभवने नेहाला प्रश्न विचारला, तिच्या अशा वागण्याचं कारण काय? तेव्हा नेहाने वैभवला चकवून खोटे बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. तिला तिच्या कृत्याबद्दल काहीच पस्तावा नव्हता. तिचं फक्त आकर्षण तो अल्पवयीन मुलगाच होता. वादविवाद वाढत पाहता तो अल्पवयीन मुलगा घरातून पळून गेला. घरचं वातावरण बिघडत होतं. मुलंही परिस्थिती समजून न घेता त्या दोघांच्या भांडणामध्ये मिसळली होती. वैभव तेव्हा घरातून निघून गेला. त्याच्या मनात प्रचंड राग व नैराश्य होतं. त्याला आता या संसारातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शंका वाटू लागली. हे मूल आपले आहे की दुसऱ्याचे, हे असले विचार त्याच्या मनात येऊ लागले. व नेहा व तिचा प्रियकर आता वैभवचा संसार संपवण्याचा विचार करू लागले होते. त्यांना वाटत होतं की वैभव त्यांच्या संबंधामध्ये अडसर ठरत आहे, म्हणून वैभवचा खून करण्याचा प्लॅन बनवला. वैभवचा राग त्यांच्या मनात प्रचंड येऊ लागला होता. तर 2 तारखेला वैभव कोणाला काही न बोलता कामावर निघून गेला. पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घरचे त्याची वाट बघत होते, पण तो काही आला नाही. मग त्याच्या भावाने 5 तारखेला पोलिसात तक्रार दाखल केली व दुसऱ्या दिवशी 6 तारखेला वैभवचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. त्याचा मृतदेह पाहताच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. वैभवच्या भावाने पोलिसात सांगितले की त्याच्या भावजाई व भावामध्ये काही दिवसापूर्वी खूप मोठा वाद झाला होता व त्याने भावजाई व तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी नेहाच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केली व त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तेव्हा नेहाने मान्य केले की त्यांनी दोघांनी मिळून वैभवचा खून केला आहे. नेहाच्या वासनेपायी हा भयानक प्रकार घडला होता. तर मित्रांनो, असे कित्येक प्रकरणं आपल्या डोळ्यासमोर येत आहे. या प्रकरणाबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडू शकता, जेणेकरून हे जे विचार लोक वाचतील तेव्हा त्यांनी असे पाप करायच्या अगोदर 10 वेळेस विचार करायला पाहिजे. धन्यवाद.